नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, निलेशजी सांबरे, भावा भगवानजी सांबरे आणि मातोश्री, आणि उपस्थित सगळं रत्नागिरी आणि कोकणच्या परिसरातून आलेले सर्व नागरिक आणि मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम ज्या नावाने या संस्थेची मुहूर्तमेळ रोवली गेली आहे त्या जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि सांबरे साहेबांचं विशेष, जनरल मी संपादक आहे, इतक्या सहजासहजी कोणाचं कौतुक करत नाही आम्ही लोक, फार निष्ठुर असतो. पण ज्या नावाने तुम्ही संस्था सुरू केली त्या नावाचं साकल्य आणि त्या नावाचं महत्व तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपतात, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. जी अवघ्या महाराष्ट्र भूमीची माता आहे त्या मातेने हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी, महाराष्ट्राला स्वराज्याचं रूप देण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले होते, जवळपास त्याच माऊलीच्या मायेच्या गर्भरेशमी पदराने तुम्ही या कोकणवासियांची सेवा करण्याचा प्रयत्न करताय, आणि त्यासाठी म्हणून तुमचं वारंवार अभिनंदन आणि कौतुक करणं मला क्रमप्राप्त वाटतं. तसं पाहिलं तर आज सांबरे कुटुंबीय आणि त्यांच्या संस्थेकडून ज्या पद्धतीचं काम होतंय, हे अशा स्वरूपाचं काम करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. पण सरकार करू शकणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करताय. काल जेव्हा मी रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मी ते हॉस्पिटल जाऊन बघितलं. तिथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी तुमच्या मला खूप चांगल्या पद्धतीने हॉस्पिटलची सैर घडवून आणली. पैसे खूप लोकांकडे असतात, म्हणजे अंबानींकडे सुद्धा पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत, आणि त्यांचं सुद्धा मुंबईत एक हॉस्पिटल आहे जिथे मी रेग्युलरली जातो आणि तिथे एक वेळा गेलं तरी 2,500 रुपये खर्च होतो. सांबरे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये 1 रुपया सुद्धा लागत नाही. आणि हा खूप मोठा मनाचा दिलदार माणूस आहे. आणि मी बघितलं की खूप बहुतेक ठिकाणी खूप धर्मदाय दवाखाने आहेत आपल्याकडे, ती पद्धत आहे, लोक त्या पद्धतीने काम करतात, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात. पण औषधांपासूनची सगळी जी मोफत सोय आहे ती सोय कुठल्याही इस्पितळांमध्ये गेलेली दिसत नाही. विशेष म्हणजे फक्त आरोग्यच नाही तर शिक्षण, आरोग्य, समाज, ह्या सगळ्या समाजाची बांधणी करण्याच्या दृष्टीने जे काम करायला पाहिजे ते बांधणी करण्याचं काम सांबरे साहेब खूप मनापासून तुम्ही करताय. खरं तर तुमची राजकारणात जास्त गरज आहे असं मला वाटतं, पण बहुतेक तुमचा स्वभाव राजकारणासाठी काही फिट नाहीये. कारण की राजकारणाचा आत्ताचा क्रायटेरिया बदललाय. 100% शुद्ध चांगला माणूस वगैरे काही चालत नाही राजकारणात. तुमच्यात थोडासा बनावटपणा असता तर कदाचित त्यांनी चालवून घेतला असता. तर त्याच्यामुळे तुमचं तिकडे जर होते, बहुतेक जे काही तुम्ही प्रयत्न करताय त्या दिशेने तुमचं ते फलित होत नाहीये. पण जे माणसं जोडण्याचं काम तुम्ही केलंय ते काम तुम्हाला कुठलंही राजकारणातल्या पदापेक्षा खूप महत्वाचं काहीतरी देऊन जाईल, याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. मी आलो तेव्हापासून कार्यक्रमाच्या निवेदकांपासून सगळेजण वारंवार उल्लेख करतात की देशाच्या पंतप्रधानांनी इंधन वाचवायला सांगितलंय, आणि ते इंधन वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही या कार्यक्रमाचा गाठ छोटा स्वरूपात हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की देशाच्या पंतप्रधानांना की या माणसाने मुळीच इंधन वाचवलं नाही. या माणसाने माणसांचं जे इंधन उभं केलंय त्या इंधनाला तुम्ही कुठल्याही शक्तीने कमी किंवा जास्त असं तोडू आणि मोलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या संस्थेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, मनापासून झटणाऱ्या त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना अत्यंत मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुमचं हे कार्य आणि तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा उत्तरोत्तर आणि अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण हो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.